मस्त खूप तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा अखंड हरिनाम सप्ताहाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आता उद्या आम्ही येणार होतो, बाबाजींनी सांगितलं होतं या, तो उद्या आमचा विदर्भात दौरा आहे. आत्ताच पश्चिम महाराष्ट्राचा भगवती सुरू आहे. आत्ताच आम्ही पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून आहोत आणि आता पुन्हा सकाळी आम्हाला विदर्भात पोहोचायचं. त्यामुळे उद्या येणं होणार नाही. तुमची सगळ्याची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि तर काय बोलावं, मला दुसऱ्यांनी वेळेला काय बोलावं काही कळत नाही. सगळं गाव समोर बसल्यावर शेवटी सगळं गाव माय बाप आहे, त्याच्यासमोर आपण काय बोलायचं. एक मात्र नक्की सांगतो, 29 ऑगस्ट कुणी लक्षातून जाऊ देऊ नका. आपलं पूर्ण आणि परिसरातल्या गाव सगळ्या गावाला जाऊ सांगा 29 ऑगस्टला मुंबईला यायचं आहे. नसता तुम्ही कुठं सणावार आता, कारण सणावाराचं सीजन आहे आता, उत्सव पण आहे. अर्धे लोक इकडं अर्धे तिकडं असं नको व्हायला. सणावार येत राहतील जात राहतील, पण एकदा आरक्षण नोकऱ्या जर गेल्या तर पुन्हा मिळणार नाही. म्हणून सगळ्यांनी 29 ऑगस्टला मुंबईला या. आपल्याला एवढ्या वेळेस लढाई जिंकून वापस यायचं. आजच एकदम खेडचा मुलगा मला वाटतं क्लासहून अधिकारी झाला आहे. रोज एक पोरगी नोकरीमध्ये चालली आणि तोच संघर्ष आपल्यासाठी महत्त्वाचा नाही. आता आपण एका गावात राहिलो, एका जागेवर राहिलो, कष्ट काय आपल्याला सगळ्याला माहिती, किती कष्ट करावं लागते. आणि त्याच्यातून जर आपल्या घरात कोणी नोकरी लागलं नाही तर आपल्या पूर्ण कष्टावरती पाणी फिरत आहे. आपल्या डोळ्यात एकटा आपले संसार सुखी असणारे सुद्धा दारिद्र्याच्या खाईत जाते. त्याच्यामुळं आरक्षण हे नोकरीसाठी शिक्षणासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं कुणी विसरू नका, कष्ट कुणी विसरून जाऊ नका. कारण रात्रंदिवस राबायचं, कारण शेतकरी मी पण आहे आणि तुम्ही मला बघितलेलं पण आहे किती कष्ट करावं लागतं आणि कसे काय करावं लागतं. पण ज्यावेळेस आपल्या डोळ्यात एकदा पोराचं आणि पोरीचं वाटलं होतं त्यावेळेस सगळ्यात जास्त वाईट आपल्याला वाटतं. म्हणून आरक्षण हे मिळवायचं आहे. तसं 3 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळत आलं आहे. आता थोडे मराठी राहिले ते पण आरक्षणात घालायचे आणि 29 ऑगस्टला घालायचे. म्हणून आपलं पूर्ण गाव आणि परिसरातल्या गावातून गैर पुन्हा एकदा अखंड हरिनाम सप्ताहाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. यानंतर बाळासाहेब राजेंद्र गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. यांची आरोग्य सेवकपदी आत्ताच नुकतीच निवड झालेली आहे. त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी छोट्याखानी सत्कार करण्यात येत आहे. आदरणीय बाळासाहेब राजेंद्र गायकवाड यांचा सन्मान होत आहे या ठिकाणी. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर संघर्ष योद्धा मनोजदादा पाटील हे या सप्ताह प्रसंगी आपले 2 शब्द म्हणतील. आपल्या